28 मे 2025 रोजी RBIचा ॲन्युअल रिपोर्ट आलेला आहे. तर या रिपोर्टमध्ये काय आहे आपल्यासाठी ते आपण आज बघणार आहोत. इन्फ्लेशन घटलं आहे आणि डिजिटल पेमेंटमध्ये भारत हा जगाच्या पाठीवर आघाडीवर बनत आहे. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था ही मजबूत बनत आहे. मित्रांनो, आत्ताच जो आकडेवारी आली आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यांची जी आकडेवारी आली, तर यामध्ये भारताने जपानला मागे टाकले आहे. तर अर्थव्यवस्था भारताची इतकी मजबूत बनत आहे की आज आपण 4 नंबरची अर्थव्यवस्था बनत आहे. तर भारताचा GDP हा वाढत आहे. IMFच्या आकडेवारीनुसार 2025 मध्ये भारताची अर्थव्यवस्था किंवा भारताची जो GDP आहे तो $4.187 ट्रिलियन. त्यामुळे भारत हा जगातील 4 नंबरची अर्थव्यवस्था बनणार आहे. त्यानंतर भारताची जी आर्थिक परिस्थिती आहे, तर GDP 6.5% जगातील सर्वात वेगवान वाढणारी अर्थव्यवस्था बनत चालली आहे. त्यानंतर महागाईचा जो दर आहे तर तो 4.6% इतका आहे. 5.4%वरनं 4.6%वर आला आहे. त्यानंतर 3.5% हे कोर इन्फ्लेशन आहे. कोर इन्फ्लेशन म्हणजे खाण्यापिण्याच्या वस्तू वगळून मानलं जातं. GDPच्या 64%चं योगदान जे आहे तर आपल्या ह्या वर्षी सेवा क्षेत्रामध्ये आहे आणि त्यामध्ये 7.5%ची वाढ झालेली आहे. त्यानंतर जे इंडस्ट्री आहे तर त्यामध्ये थोडीशी आपली कमकुवतता झाली. 4.3%नीच वाढ झालेली आहे. त्यामुळे हे थोडंसं कमी आहे याच्यामध्ये. जवळपास UPI पेमेंटमध्ये भारताचा 48.5% वाटा आहे. त्यानंतर डिजिटल पेमेंटची वाढ जी होत आहे ती 34.8% वाढत आहे. त्यानंतर CBDC रुपीज म्हणजे 60 लाख वापरकर्ते, 17 बँका याच्यामध्ये सहभागी आहेत आणि जसं बँक डोमेन याच्यामध्ये फसवणुकीपासून सावध राहा. तर असे खूप काही प्रयोग RBI घेऊन आली. जवळपास UPI पेमेंटमध्ये भारतात फॉरेन इन्व्हेस्टरनी जी काही गुंतवणूक केली आहे ती $668.3 बिलियन म्हणजे $668.3 बिलियन ही जी इन्व्हेस्टमेंट ही भारतात आलेली आहे. फॉरेन इन्व्हेस्टरनी 2025-26साठी अंदाज असा निष्कर्ष आहे की भारताची GDP हा 7%नी वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर महागाई अजून कमी होण्याची शक्यता आहे. जसे नवीन क्षेत्र ते उदयास येत आहे जसे की इलेक्ट्रिक व्हेकल. त्यामुळे अशा क्षेत्रामध्ये नवीन चान्सेस वाढत आहेत, इन्व्हेस्टमेंटचे चान्सेस वाढत आहेत. त्यानंतर गव्हर्नमेंट सुद्धा यामध्ये खूप इन्व्हेस्टमेंट करत आहे. 2025-26साठी अंदाज असा निष्कर्ष होता. सरकारी धोरणं, त्यानंतर RBIचं संतुलित अप्रोच, त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था आणि त्यांचं भविष्य हे उज्ज्वलच करत आहे. तुमचं मत काय आहे या RBIच्या रिपोर्टवर? तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला काय वाटतो? तर मला कॉमेंट करा. मी तुमच्या कॉमेंटची वाट पाहत आहे. तर अशाच अपडेटसाठी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजून सबस्क्राईब करा आणि नवीन-नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. तोपर्यंत धन्यवाद.